रायगडावरील धनगर समाज बांधवांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी निष्ठा आहे। धनगर समाजानंच गडाचं संवर्धन केलं, त्यामुळे त्यांना गडावर राहू द्यावं, अन्यथा आवाज उठवावा लागेल असा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार फुलं नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भाविकांनी केली आहे। दरम्यान परवानगी कधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। यावेळी एसटी बसला गळती लागली, त्यामुळे प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागला, तर बस गळतीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मनमाड बाजार समितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षात अधिकारी आणि कर्मचारी भरडले जात आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे। दरम्यान तातडीने वेतन द्यावं अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली। चाळीसगाव तालुक्यामध्ये पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान बदललेल्या हवामानामुळे पेरण्या लांबण्याची शक्यता आहे। गोंदियाच्या आमगावमध्ये चोरी गेलेले मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले। यावेळी पोलिसांनी मोबाईल नागरिकांना परत केले आहेत, त्यामुळे नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं। जळगावच्या चोपडा जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेला धक्का देण्याची वेळ आली, त्यामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सामना करावा लागलाय, तर चांगल्या दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली। जळगावात मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला। या घटनेमुळे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। मृत बालकाच्या कुटुंबाला 25 लाखांची मदत करण्याची मागणी करण्यात आली। परभणीच्या पालममध्ये शासकीय रुग्णालयातून रुग्णांना परत पाठवल्याचा प्रकार समोर आलाय, त्यामुळे रुग्णांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यांना त्रास सहन करावा लागतोय, तर संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली जाते। नवी मुंबई बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर 50% घसरले, यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएमसह स्ट्रॉंग रूम बाबत माहिती मागवली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वतयारीला जळगावात ही तयारी केली जाते, तर जुलै अखेरपर्यंत गट आणि गणरचनेसह प्रभाग रचना निश्चित होण्याची शक्यता आहे। वेंगुर्ले नगर परिषद हद्दीमध्ये पॉवर हाऊस जवळ सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामामुळे पाणी अडून साचून राहतं, यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सामान्यांचं बजेट कोलमडलं, त्यामुळे त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यातच आता पावसामुळे शेतमाल खराब झाला, त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे। आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे आणि सामान्यांच्या खिशाला कात्री बसली। चंद्रपूरच्या आयुध निर्माण परिसरामध्ये 12 फूट लांब अजगर दिसला। यावेळी सर्पमित्रांनी अजगराला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिलं। सांगलीच्या म्हैसाळ सिंचन योजनेतील पाईपलाईन खरेदीमध्ये लाखोंचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला। चांदवडच्या ग्रामीण भागामध्ये 2 जणांवर बिबट्यानं हल्ला केला। बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, तर तातडीनं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अंजरले खाडीमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, त्यामुळे मच्छीमार बोटींना दिलासा मिळालाय, तर काही दिवसातच अंजरले खाडी ही मोकळा श्वास घेणार आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। घाबरून न जाता खबरदारी घेण्याचं आवाहन मंदिर संस्थाननं केलंय। लातूर जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी झाडं उन्मळून रस्त्यावर कोसळली। गांधी चौक पोलीस ठाण्यासमोर झाड पडलं, त्यामुळे पोलीस ठाण्याची संरक्षक भिंत कोसळून 4 चाकी कारचं नुकसान झालं। संभाजीनगरच्या मिनी घाटी रुग्णालयामध्ये महिलेच्या मृतदेहासह नातेवाईकांनी आंदोलन केलं। प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। नांदेडमध्ये गुरुद्वारा प्रशासनाच्या कारभाराविरोधात शीख समाजाकडून धरणे आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव आणि हिप्परगाव ताड इथल्या ग्रामस्थ हे गुंडगिरीला कंटाळे,
आणि नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तक्रार नोंदवली, पण पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला घेराव घातला. थकीत मानधन तातडीनं द्या, अन्यथा 9 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार असा इशारा आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी दिलाय. सांगलीच्या जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढत थकीत मानधनाची मागणी त्यांनी केली. हिंगोलीच्या तोंडपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रखडली आहे. रखडलेली शिष्यवृत्ती देण्याची मागणी पालकांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. अकोल्यामध्ये कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नाहीये, तशी तक्रार नागरिकांनी केली. तातडीनं पाणी पुरवठा करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आमदार विकास कामांमध्ये खोडा घालत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आमदार समीर कुणावर यांना निवेदन दिलं. तुळजापूरमध्ये जबलपूर एक्सप्रेसचा थांबा देण्यासाठी मागणी या निवेदनातून करण्यात आली. अमरावतीच्या गुरुकुंज मोसरीमध्ये बच्चू कडूंनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, पेरणी ते कापणीपर्यंतचा खर्च रोजगार हमी योजनेतून द्यावा, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावं, अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले. आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी बच्चू कडूंना पाठिंबा दिला. बाप मेला तरी चालेल, पण नेता मरू नये अशी मानसिकता कार्यकर्त्यांची झाली आहे, ती बदलणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडूंनी दिली. आमदार रोहित पवार यांनी बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला. राजकीय मतभेद असले तरी बच्चू कडू यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या आंदोलनाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहावं आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी आमदार बच्चू कडूंनी केली आहे. आषाढी वारीमधल्या रिंगण सोहळ्यातील मानाचे अश्व सांगलीत दाखल झाले. वारकरी साहित्य परिषदेकडून या अश्वाचं पूजन करण्यात आलं. अंकलीच्या शितोळे सरकार यांचे अश्व आळंदीकडे रवाना झाले. जिद्द, संयम आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अहिल्यानगरच्या लेकीनं पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घातली. पोलीस निरीक्षक द्वारका डोखे यांनी जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माउंट लोत्से यशस्वीरित्या सर केलं. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांनी भगवान बिरसा मुंडा यांना चंद्रपुरात आदरांजली वाहिली. बिरसा मुंडा आदिवासी जनजाती समाजाचे गौरव आहेत. त्यांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. जळगावमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकेची सोय करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडातून ही अभ्यासिका उभारण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित पुरुषांनी कावळा पूजन केलं. यावेळी पिंपळाला फेरी मारून त्रास देणारी बायको 7 जन्म काय 7 सेकंदही नको, यासाठी पुरुषांनी प्रदक्षिणा मारल्या. भिवंडी तालुक्यातील खालिंग खुर्ग गावात जरी मरी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमासह पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. सिल्लोडमध्ये कालिका देवीच्या प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त पालखीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला.